महाराज साहेब. आज राजश्री छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्यातर्फे 151वा राजश्री शाहू जयंती उत्सव हा साजरा होत आहे आणि त्या उत्सवाचा एक भाग म्हणजे आपण प्रख्यात श्री जब्बर पटेल यांना राजश्री शाहू पुरस्कार देत आहात. त्याचे सत्कार मूर्ती आपले अर्थात जब्बर पटेल साहेब आणि यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे. ते आपले कोल्हापूरचे पालकमंत्री श्री प्रकाशराव आंबेडकर तसेच आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे, पोलीस प्रमुख श्री योगेश कुमार गुप्ता, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू श्री डी टी शिर्के, जिल्हा परिषदेचे CEO श्री कार्तिकेयन, डॉक्टर जयसिंगराव पवार, व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर मंडळी आणि माझ्यापुढे बसलेले सर्व शाहूप्रेमी आणि मान्यवर मंडळी, आज 151व्या शाहू जयंतीच्या निमित्ताने आपण श्री जब्बर पटेल यांना शाहू पुरस्कार देत आहात. याबद्दल मी प्रथम आपल्या संस्थेचे पदाधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण जो सत्कार मूर्ती आपण निवडला आहे यांचाच आत्ताच सत्कार करायचा मान जो माझ्या हस्ते आपण दिला ते आपले जब्बार पटेल या आपल्या क्षेत्रामध्ये किती प्रख्यात आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आणि आता आपल्याला त्याची माहितीसुद्धा मिळालेली आहे. त्यांचं खरं म्हणजे त्यांचा घाशीराम कोतवाल हे नाटक चांगलं गाजलं होतं त्या काळात आणि त्यामध्ये 250 वर्षापूर्वीच्या आसपास जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती होती त्याच्याबद्दल चांगली माहिती दिली, त्यांच्या कलेतून माहिती दिली आणि एकंदरीतच पाहता तर पूर्ण महाराष्ट्राला एक दिशा दिली की महाराष्ट्र कसं नसला पाहिजे म्हणून. तर ते आज आपण त्यांना हा पुरस्कार देत आहे. शाहू महाराजांच्या समतेच्या विचाराला आधारित जे सर्वच विचार आहेत आणि म्हणूनच आज आपण त्यांना पुरस्कार हा देत आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्यांची कला तळागाळापर्यंत त्यावेळेस पोचली सिनेमाच्या सृष्टीतून आणि नाटकांमधून आणि एकंदरीतच पाहता मी त्यांना मागे मध्ये एकदा भेटलो होतो. त्यांना सहज विचारलं की तुमचं हा घाशीराम कोतवाल परत एकदा आपण दाखवणार काय. त्यांनी कबूल केलेलं आहे आणि नवीन वृत्ती ज्याची आपल्याला बघायला याच्यावर स्टेजवर मिळेल फक्त. तर एकंदरीत पाहता
तर अशा व्यक्तीचा सत्कार आज इथं होत आहे आणि सर्व संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या पुरस्काराकडे लागलेलं असते. या संस्थेचे पदाधिकारी आणि पदसिद्ध अध्यक्ष श्री अमोल येडगे, आपले जिल्हाधिकारी त्यांनी मला काही दिवसापूर्वी सांगितलं की यांची निवड आम्ही केलेली आहे म्हणून. तर तेव्हाच मी त्यांना सांगितलं आपण योग्य निवड केलेली आहे आणि त्याला मी 100% आपल्याबरोबर आहे. अशा तऱ्हेने आपल्या कोल्हापूरचाच विचार असा नव्हे, कोल्हापूरमध्ये तर सातत्याने विचारवंत निर्माण होतच राहत आहेत आणि या कोल्हापूरच्या विचाराने संपूर्ण म्हणजे कोल्हापूरच्या म्हणजे शाहू महाराजांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र चालतं आहे आता आणि राष्ट्रसुद्धा चालतं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण शाहू महाराजांचे जे विचार होते ते सर्वांनाच लागू आहेत आणि जेवढे चांगल्या तऱ्हेने चांगल्या पद्धतीने ते लागू करू शकतील एवढंच हा प्रश्न राहतो नेहमी. तर आता अर्थातच मी आपला जास्त वेळ न घेता आणि डॉक्टर जब्बार पाटील हे आपल्याला काय सांगणार आहेत आणि पुढं काय त्याचे मार्गदर्शन करणार आहेत हे ऐकण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहात. तर मी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून आणि सर्वांना हा पुरस्कार हा बरोबर आहे आणि योग्य माणसाला दिला आहे याची सगळ्यांचंच मत आहे म्हणून आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आज इथं आलात. तर सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोल्हापूरच्या मातीशी 50 वर्षापासून ऋणानुबंध असणारे आजचे सन्मान मूर्ती